सध्या अधिक मासवाल्याने जे आहेत ते वांग्याला ग्राहक मिळत नाही आणि ग्राहक मिळत नसताना वांग्याचा भाव जे आहेत ते पडलेले आहेत. मी असाच एका वांग्याच्या शेतीमध्ये आपण जर बघायला गेलं तर या वांग्याचे जे झाडाचे वांगे जे आहेत ते पूर्णतः पिवळे पडलेले आहेत. याचं कारण म्हणजे खरं तर लग्नसराई होईल, लग्नसराईच्या भरोश्यावरती शेतकऱ्यांनी लागवड केली होती. मात्र मध्येच अधिक मास आला आणि लग्नसराई जे आहे ते कुठेतरी स्टॉप झालेलं आहे. लग्नसराईला काही प्रमाणात जे आहे ते पूर्णविराम भेटला आहे. त्यामुळं या वांग्याला जे आहे ते मार्केटमध्ये मागणी कमी आहे आणि मागणी कमी असल्यानं वांग्याचे दरही पडलेले आहेत. त्याचमुळं की काय हे वांगे जे आहेत ते आता पिवळे पडत आहेत आणि वांगे पिवळत पडत असल्यानं शेतकऱ्यांचे जे आहे ते चेक वांग्याचे ही बाग तोडून जे आहेत ते अशा प्रकारे शेळ्यांना चरतायचं. आपण बघतो की हे कशा प्रकारे शेळ्या जे आहेत ते हे वांग्याचे झाडं खातात आणि परिणामी शेतकऱ्यांना जे आहे ते याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागलेला आहे. आपल्यासोबत वांगे उत्पादक शेतकरी आहेत. का टाकता शेळ्याला तोडून वांगे? काय करावं आता, 5 रुपये 6 रुपये किलो विकायचे, त्याच्यामुळे काय करावं, पुरत नाहीत निघालं. रोजदारच खाऊन चालले सगळे. रोजदार म्हणाले 200 रुपये रोज द्या बाया, त्याच्यासाठी तोडाच पुरत नाही आम्हाला. त्याच्यामुळे असं चाललंय, आता काय इलाज नाही त्याला. तर लावू नाही लावले त्याचा काय उपयोग नाही. लग्नसराई आता अधिक मास असल्यामुळे बंद पडले कामं लग्नाचे, गिराईकच नाही त्या. त्याच्यामुळं काय इलाज नाही. किती खर्च आला? बाबा खर्च काय हो, आता एक बॉटल जर आणा गेले तर 500 रुपये लागले फवारा. फवारण्या वगैरे याचा काही विचार नाही. खताचे पोतं आणा गेले 2000 रुपये म्हणाले. म्हणजे असा माल असा झाला आणि भाव नसल्यामुळं काही इलाज नाही. किती भाव पाहिजे वांग्याला? वाम्याला कमीत कमी म्हणल्यावर 50-60 रुपये तर किलो पाहिजेतच. हो, खरं तर कुठेतरी आता सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासामध्ये जे आहे ते लग्नसराई बंद आहे आणि लग्नसराई बंद असल्याने जे आहे ते वांग्याला मागणी नाही. वांग्याला मागणी नसल्याने जे आहे ते वांग्याचे दर पडलेले आहेत आणि ते वांगे जे आहेत ते झाडाला पिवळे पडत आहेत आणि पिवळे पडलेले वांगे जे आहेत ते शेतकऱ्यांनी आता शेळ्याला टाकायला सुरुवात केली आहे. कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मसाई वारंगा, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.